गोंदिया जिले से करोड़ों की ठगी का सनसनीखेज मामला सामने आया है। आमगांव के चावल व्यापारी वीरेंद्र कुमार लिल्लारे से चावल व्यापार के नाम पर नहीं बल्कि पैसे दोगुने करने के झांसे में 1 करोड़ रुपए हड़प लिए गए। शिकायत दर्ज होते ही गोंदिया पुलिस ने कार्रवाई शुरू की और जांच में बड़ा खुलासा हुआ। आरोपियों ने व्यापारी को भरोसा दिलाया था कि 1 करोड़ रुपए देकर वह 2 करोड़ कमा सकते हैं, लेकिन पैसों के एवज में व्यापारी को सिर्फ धोखा मिला। गोंदिया पुलिस ने मध्य प्रदेश के छिंदवाड़ा से एक महिला समेत 3 आरोपियों को धर दबोचा। आरोपियों के पास से टोयोटा कार, बच्चों के खेलने की नकली 500 रुपए की नोटें और एक सूटकेस बरामद किया गया। पुलिस के मुताबिक इस मामले का मास्टरमाइंड अभी फरार है, जिसकी तलाश के लिए विशेष पथक गठित किया गया। आपल्याकडे वीरेंद्र कुमार लिल्लारे यांनी तक्रार दिली होती की तो राईस मिल ओनर आहे आणि त्यांनी छिंदवाड्याच्या काही व्यापाऱ्यांसोबत 10 ट्रक तांदूळ 1 करोडमध्ये घ्यायचा म्हणून असा सौदा झाला होता। त्या संबंधानं त्यांनी व्यापाऱ्याने सांगितलं की आमचे तांदूळ गोंदियाला आलेले आहेत, तुम्ही पैसे घेऊन या। त्यानंतर सदर व्यापारी हा गोंदियाला ज्येष्ठमिती आला। त्यानंतर त्यांनी पैसे हँडओव्हर केले आणि पैसे हँडओव्हर केल्यानंतर ते व्यापारी पळून गेले आणि यांना काही चावल मिळालं नाही। अशा तक्रारीवरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला। गुन्ह्याच्या चौकशीमध्ये आपण काही आरोपींना अटक केली। आरोपी अटक ज्या इथं कामधेनू हॉटेल आहे त्या ठिकाणी थांबले होते आरोपी, त्या हॉटेलची आम्ही झडती घेतली। त्याच्यामध्ये आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक कार टोयोटा कंपनीची ती मिळून आली। त्या कारमध्ये आम्हाला काही चाइल्ड बँकमधल्या 500 रुपयाच्या नोटा, जे लहान मुलं खेळण्यातल्या नोटा आणि एक सूटकेस, 1-2 त्यांच्या हँडबॅग मिळून आल्या। त्या अनुषंगाने आम्ही आरोपीकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की हा तांदळाचा व्यापार नसून ते फिर्यादीला 500 रुपयाच्या नोटा देणार होते आणि त्या बदल्यात ते 100 आणि 200 नोटा घेणार होते। तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 करोड तुम्ही आम्हाला द्या आणि हे 500 रुपयाच्या नोटा ह्या डबल करून देणार होते। अशा प्रकारचे त्या सध्या चौकशीमध्ये दिसून येत आहे आणि त्या अनुषंगाने परत काही आरोपींना अटक केली आहे आणि परत चौकशी सुरू आहे।